मित्रहो नमस्कार. घटना समितीतल्या दुर्गा या लेखमालेत आज आपण राजकुमारी अमृत कौर या दुर्गेचा परिचय करून घेणार आहोत. लेखक प्रमोद कुलकर्णी, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. घटना समितीतल्या दुर्गा राजकुमारी अमृत कौर. राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म लखनौमध्ये 2 फेब्रुवारी 1889 कपूरथळ्याच्या राजघराण्यात झाला. त्यांचे वडील राजा सर हरनाम सिंग अहलुवालिया 1872 आपल्या मोठ्या भावाशी झालेल्या मतभेदांमुळे कपूरथळा सोडून जालंधरला गेले होते. जालंधरला त्यांची भेट ख्रिश्चन धर्मप्रचारक गोलकनाथ चॅटर्जी यांच्याशी झाली. गोलकनाथ हे मूळ बंगाली ब्राह्मण होते. गोलकनाथांच्या प्रभावामुळे 1874 हरनाम सिंग यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. धर्मांतरामुळे त्यांनी कपूरथळाची गादी सोडली. एका वर्षानंतर त्यांनी गोलकनाथ यांची मुलगी प्रिसिला हिच्याबरोबर विवाह केला. इंग्रजांना हरनाम सिंगबद्दल सहानुभूती होती म्हणून त्याने हरनाम सिंग यांना अवध इस्टेटचा व्यवस्थापक म्हणून नेमलं. पूर्वी 1845-46च्या अँग्लो शीख युद्धात कपूरथला संस्थानाचा पराभव झाला होता आणि नंतर 1857च्या उठावात त्यांनी इंग्रजांची बाजू घेतली होती. यामुळंच ब्रिटिशांना कपूरथला घराण्याबद्दल सहानुभूती होती. अमृत यांचं प्राथमिक शालेय शिक्षण घरातच झालं. त्यांचं बालपण राजघराण्याला शोभेल असं होतं. अमृत यांच्या आई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दक्ष होत्या. त्यामुळं वयाच्या 8व्या वर्षी अमृतला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं. अमृत खूप हुशार होत्या आणि त्यांनी अनेक गोष्टींवर प्रभुत्व मिळवलं होतं. त्याने हॉकी, टेनिस आणि लॅक्रॉस या खेळात शाळेच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. नंतरच्या काळात त्या भारतातल्या सर्वोत्तम महिला टेनिसपटू होत्या. इंग्लंडमधल्या शालेय दिवसांमध्ये त्या इटालियन आणि फ्रेंच भाषा शिकल्या. पियानो आणि व्हायोलिन वाजवण्यात त्या निपुण बनल्या होत्या. शाळेनंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांना मेडिकलला जाऊन डॉक्टर व्हायचं होतं, पण त्यांच्या आईवडिलांनी तशी परवानगी दिली नाही. तरीही त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये अनेक लेक्चर्स नकळत अटेंड केली आणि लेक्चर ऐकून त्यातलं चांगलं ज्ञान मिळवलं. या दिवसांमध्ये त्यांनी विविध संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. 1909-10च्या सुमाराला त्या भारतात परत आल्या. अमृतच्या वडिलांची ब्रिटिशांशी जवळीक होती. त्यामुळं 1898 ब्रिटिशांनी अमृतच्या वडिलांना अहलुवालिया घराण्याची स्वतंत्र रियासत सुरू करण्याची परवानगी दिली. 1905 ते पंजाबच्या विधान परिषदेवर निवडून आले. 1907 त्यांना ब्रिटिशांनी राजा ही पदवी बहाल केली. त्यांची ब्रिटिशांशी जवळीक असली तरी ते राष्ट्रवादी चळवळीचे समर्थक होते. नामदार गोपाळकृष्ण गोखले हे अमृतच्या वडिलांचे जवळचे मित्र होते. अमृतला गोखलेंच्या विचारसरणीमुळे प्रेरणा मिळाली होती. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या महात्मा गांधींबद्दल गोखले यांनी अमृत यांना सांगितलं होतं. काय सांगितलं होतं तर गांधी भारतासाठी खूप मोठं काम करणार हे विधिलिखित आहे असं सांगितलं. 1915 काँग्रेसच्या अधिवेशनात अमृत मुंबईत गांधींना भेटल्या. त्यांच्यावर गांधींचा खूप प्रभाव पडला आणि त्यांना असं वाटलं की आपण गांधीजी आणि त्यांच्या जीवन पद्धतीवर निष्ठा ठेवली पाहिजे. त्या गांधींना भेटत राहिल्या. महात्मा गांधींनी त्यांना
विदेशी डामडौल सोडून साधी राहणी आणि खादी परिधान करण्याचा सल्ला दिला. मात्र अमृतनं तसं करायला नकार दिला. खादी खूप नीरस आणि खूप खडबडीत आहे असं अमृतनं सांगितलं. पण काही वर्षानंतर 1934मध्ये त्या आपलं सगळं विलासी राहणीमान सोडून वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमात राहायला गेल्या आणि खादी घालू लागल्या. राजकुमारी अमृत कौर यांनी महिलांचे अधिकार, सर्वसज्ञान महिलांना मतदानाचा अधिकार आणि शिक्षण या चळवळीवर लक्ष केंद्रित केलं. 1927मध्ये अन्य काही प्रमुख महिलांबरोबर अमृतनं महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये महिलांसाठी असलेल्या एका संस्थेची स्थापना केली, ज्याचं नाव नंतर ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स AIWC असं झालं. 1931-32च्या दरम्यान त्या AIWCच्या अध्यक्ष होत्या. भारतीय स्त्रीवादी चळवळीचा चेहरा म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. त्या ऑल एशियन वुमेन्स कॉन्फरन्स AAWCशी जोडल्या गेल्या. 1933मध्ये अमृत अम्मू स्वामीनाथन यांच्याबरोबर AIWCच्या अधिकृत शिष्टमंडळाचा भाग म्हणून आणि भारतातल्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून जिनिव्हा इथं लीग ऑफ नेशन्समध्ये गेल्या होत्या. एप्रिल 1933मध्ये ब्रिटननं भारताच्या भावी सरकारचा विचार करण्यासाठी हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्सची एक संयुक्त समिती नियुक्त केली होती. समितीला भारतीय प्रतिनिधित्व हवं होतं. यासाठी बनवलेल्या शिष्टमंडळात अमृत कौरसह अन्य 2 महिलांचा समावेश होता. AIWCचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अमृतनं सर्व महिलांसाठी प्रौढ मताधिकार आणि काउन्सिल निवडणुकीत महिलांसाठी आरक्षण नसावं असा युक्तिवाद संयुक्त समितीपुढे केला. अमृत या स्त्री चळवळीचा एक प्रमुख आवाज म्हणून उदयाला आल्या. 1934मध्ये सेवाग्राम आश्रमात रुजू झाल्यापासून त्या महात्मा गांधींच्या इंग्रजी विभागात सचिव बनल्या होत्या. 1937मध्ये उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात ब्रिटिश अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवल्याबद्दल त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि दोषीही ठरवण्यात आलं. 1942च्या चले जाव आंदोलनात त्या खूप सक्रिय होत्या. या आंदोलनात सिमला इथल्या रॅलीत पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना तिथं अटक करून 8 आठवडे एकांतवासात ठेवलं होतं. नंतर त्यांना काही महिने नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्यांनी नजरकैदेचा कालावधी अनेक बाबींवर महिला जागृतीसाठी विविध विषयांवर पत्रकं तयार करण्यासाठी वापरला. या पत्रकांना स्त्रियास असं शीर्षक दिलं होतं. जानेवारी 1947मध्ये त्या संविधान सभेच्या सदस्य झाल्या. संविधान सभेत त्या मूलभूत हक्क उपसमिती, सल्लागार समिती आणि अल्पसंख्याक उपसमितीच्या सदस्य होत्या. मूलभूत अधिकारांच्या विविध पैलूंवर त्यांनी वेगवेगळ्या कोनातून तपशीलवार माहिती लेखी स्वरूपात देऊन मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. महिलांच्या प्रति भेदभाव दूर करणं, अस्पृश्यता नष्ट करणं आणि सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यांनी भारतात समान नागरी संहिता, कॉमन सिव्हिल कोड असण्याचं समर्थन केलं होतं. विवाह, घटस्फोट, वारसा इत्यादी वैयक्तिक बाबींवर सर्व कायदे धर्मनिरपेक्ष असले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्या अल्पसंख्याकांच्या आरक्षणाच्या विरोधात होत्या. आरक्षणामुळं अल्पसंख्याक कमकुवत होतील असं त्यांचं मत होतं. 1947मध्ये त्या जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाल्या. राजकुमारी अमृत कौर नवी दिल्लीतल्या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था आणि रुग्णालय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल
सायन्सेस AIIMS ही संस्था तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची दूरदृष्टी आणि आरोग्यमंत्री म्हणून राजकुमारी अमृत कौर यांच्या अथक परिश्रमातून स्थापन झालेली संस्था आहे. एम्सच्या स्थापनेच्या वर्षात अमृतनं त्यांच्या जागतिक संपर्काचा उपयोग वित्त आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठी केला. त्यांच्या स्मरणार्थ एम्सच्या बाह्यरुग्ण विभागाला म्हणजे OPDला राजकुमारी अमृत कौर ब्लॉक असं नाव देण्यात आलं आहे. 1957 पर्यंत 10 वर्ष त्या आरोग्यमंत्री होत्या. त्यानंतर 1964 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या राज्यसभा सदस्य होत्या. त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात त्या महिलांच्या हितासाठी, शिक्षणासाठी आणि आरोग्याच्या समस्यांसाठी सक्रिय होत्या. इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांनी 14 वर्ष काम केलं. कॉलेज ऑफ नर्सिंग नवी दिल्लीच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. या कॉलेजला नंतर त्यांच्या सन्मानार्थ राजकुमारी अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंग असं नाव देण्यात आलं. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी 2 वर्ष युनेस्कोमध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. क्रीडा संवर्धन आणि संघटनामध्ये त्या तितक्याच सक्रिय होत्या. राजकुमारी अमृत कौर यांनी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आणि ऑल इंडिया टेनिस असोसिएशन या दोन्हीचं अध्यक्षपदही भूषवलं. याशिवाय अनेक संस्था आणि संघटनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. 6 फेब्रुवारी 1964 वयाच्या 75व्या वर्षी राजकुमारी अमृत कौर या दुर्गेनं अखेरचा श्वास घेतला. मित्रहो, घटना समितीतल्या दुर्गा या लेखमालेत आज आपण राजकुमारी अमृत कौर या दुर्गेचा परिचय करून घेतला. लेखक प्रमोद कुलकर्णी, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 9850812443. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.